लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघवने किडनॅप झालेल्या मुलीला माघारी बोलवलेलं आहे. किडनॅप झालेली मुलगी म्हणजेच ईशानी तिच्या वडिलांबरोबर पोलीस स्टेशनला आलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव आता तिच्याकडून सर्व इन्फॉर्मेशन काढून घेणार आहे. तुला नक्की कोणी किडनॅप केलं होतं? तू त्यांचा चेहरा पाहिला आहेस का? कोण आणि किती व्यक्ती होत्या? ही सगळी माहिती राघवला त्या मुलीकडून पाहिजे. त्याप्रमाणे राघवने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केलेली आहे. तुला कोणी किडनॅप केलं होतं ते तू मला सांगू शकशील का? किती जण होते आणि त्यांनी तुला कुठं ठेवलं होतं ते तू सांगू शकशील का? असा राघवने त्या मुलीला प्रश्न केलेला आहे. पण बिचारी मुलगी म्हणजेच ईशानी घाबरलेली आहे. राघवच्या कोणत्याच प्रश्नाला ती कसलाच रिस्पॉन्स देत नाहीये. राघव तिला वारंवार प्रश्न विचारतोय आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही पूर्णपणे घाबरलेली आहे आणि आपल्याला कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स ती देत नाहीये. राघव तिला सांगतो की तू जर का मला प्रश्नाची उत्तरं दिलीस तर तुला त्रास देणाऱ्या त्या व्यक्तींना आपल्याला जेलमध्ये टाकता येणार आहे. तरी देखील ती मुलगी एक शब्द देखील बोलत नाहीये. तुला तेथून कोणी वाचवलं असा देखील प्रश्न राघवने केला आहे, तरी देखील ती बोलत नाहीये. पण तिच्या चेहऱ्यासमोर कृष्णाचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. आता राघव तिला विचारतो, तू जर का सांगितलं तर बरं होईल, नाहीतर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूपच अवघड जाणार आहे. पण ईशानी मात्र काहीही बोलत नाहीये. राघव ईशानीला सांगतो की पोलीस हे मित्र असतात. त्यांच्याशी जर का तू मैत्री केली तर आपण तुला किडनॅप करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकू. पण ईशानी मात्र अजूनही शांतच आहे. तिला राघवशी बोलण्यात कसलाच इंटरेस्ट नाही आहे. राघव विचार करतो की या ठिकाणी जर का सिंधू असती तर तिनं काय केलं असतं. सिंधूनं वेगवेगळ्या आयडिया करून या मुलीला बोलतं केलं असतं. पण ही आयडिया आपल्याला सुचत नाही आहेत असं त्याला जाणवतं. इकडे घरी रत्नाकर, ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी बोलत आहेत. रुक्मिणी रत्नाकरला सांगत आहे की कृष्णाचा काही पत्ता लागला का? रत्नाकर सांगतोय की मी राघवला सांगितलेलं आहे तिला घेऊनच घरी ये. राघव सध्या अत्यंत महत्त्वाच्या कामावर आहे, तरी देखील तो म्हणला आहे की मी कृष्णाला घेऊनच घरी येणार आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, पण सध्या आपल्या राजश्रीचं काय चाललं आहे तुला माहिती आहे ना? कृष्णा जर का घरी आली तर ती कृष्णा आणि राघव यांचं लग्न लावून देईल. रत्नाकर म्हणतो, मला सगळं माहीत आहे, पण सध्या मात्र कृष्णा घरी येणं खूप गरजेचं आहे. राघव खूप महत्त्वाच्या मिशनवर आहे ही गोष्ट मधूने ऐकलेली आहे. राघव किडनॅप करणाऱ्या लोकांच्या मागावर आहे आणि लवकरच तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल अशी बातमी देखील रत्नाकरने रुक्मिणीला दिलेली असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की बरं होईल, असले किडनॅप करणारे लोक लवकरच पोलिसांच्या ताब्यात आलेच पाहिजेत. मधू जेव्हा ही गोष्ट ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तिला माहिती आहे की या सर्वांमध्ये आपला हात आहे. रत्नाकर सांगतोय की सध्या आपण राजश्रीला सांगूया सिंधू मेडिकल इमर्जन्सीमुळे बाहेर गेलेले आहे. तर इकडे मधू आता एकदम घाबरी झालेली आहे. तिला समजले की कोणत्याही क्षणी राघव आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. ती लगेच शकुंतलाला फोन करते, पण शकुंतला मात्र तिचा फोन कट करते. तेव्हा तिने लगेच मेसेज टाईप करायसाठी घेतलेला आहे. लगेच तिनं मोबाईलवर मेसेज टाईप केलेला आहे, लवकरात लवकर माझा फोन उचला, कारण राघव कुठल्याही क्षणी किडनॅपरपर्यंत पोहोचू शकतो. आणि ती मेसेज सेंड करते. इकडे राघव ईशानीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ईशानी मात्र अजून देखील काहीच बोलत नाही आहे. राघव तिला सांगतोय की बाळ, तू जर का बोललीस ना तरच आपल्याला त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. ठीक आहे, तुला बोलायचं नसेल तर जाऊ दे, पण माझ्यासाठी तुझ्याकडं एक छान गिफ्ट आहे असं विचार करून राघवने ईशानीसाठी आणलेलं चॉकलेट तिला दाखवलेलं आहे. चॉकलेट तर तुला नक्कीच आवडत असणार आणि हे चॉकलेट खास तुझ्यासाठीच मी आणलेलं आहे असं म्हणून राघव त्याच्याजवळचं एक चॉकलेट तिला देतो. पण ईशानी मात्र ते चॉकलेट देखील घेत नाही. राघवच्या लक्षात येतं की ईशानीला आपल्या कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा राघव आता तिच्या वडिलांना बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला गिफ्ट आवडतात का? तिचे वडील म्हणतात, हो मला तर खूप गिफ्ट आवडतात.
तुम्हाला कसले गिफ्ट आवडतात असा प्रश्न राघवने केल्यावर ते म्हणतात की मला तर वेगवेगळे गिफ्ट आवडतात. राघव म्हणतो माझ्याकडे तर वेगवेगळ्या बार्बी आहेत. राघवला सिंधूने काय युक्ती केली असती ते आठवत असतं. राघव सिंधूची एक एक गोष्ट आठवतोय की जेणेकरून ती गोष्ट आपल्याला या मुलीच्या बरोबर वापरता यावी आणि या मुलीकडून आपल्याला पाहिजे अशी इन्फॉर्मेशन काढता यावी. सिंधू जेलमध्ये असताना तिने कशाप्रकारे वेगवेगळ्या युक्त्या आपल्याला दिल्या होत्या, त्याचबरोबर आता ती कृष्णा बनून आलेली आहे, तेव्हासुद्धा एका ग्लासामध्ये पाणी टाकून तिने कशाप्रकारे ते फूल बाहेर काढलं होतं आणि हात न लावता ते फूल कसं बाहेर निघलं होतं, या गोष्टी राघवला आठवत आहेत. अशाच प्रकारची कोणतीतरी युक्ती आपल्याला करणं गरजेचं आहे, असं त्याला वाटत आहे. जवळच असलेल्या पोलिसांना तो म्हणतो, की "तुम्हाला विमान करता येतं का हो?" ते म्हणतात, की "कसलं विमान? आपल्याला तर काही करता येत नाही बुवा." राघव म्हणतो, "मला करता येतं. आपल्यासाठी काही कागद घेऊन या. आपण आता त्याचं विमान करूया. जो याचं विमान व्यवस्थित आणि छान करेल ना, त्यालाच मी गिफ्ट देणार आहे. आणि गिफ्ट साधे नाही आहेत. बार्बी आहेत, वेगवेगळ्या बाहुल्या आहेत. जर ते तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला अगोदर विमान करावं लागेल." ईशानीचे बाबा म्हणतात, "मला तर गिफ्ट पाहिजे बाबा. त्यामुळं मी तुम्हाला पाहिजे असलं विमान तयार करून देतो. काहीच काळजी करू नका. पण तुम्ही नक्की खरोखरच मला ते गिफ्ट देणार का?" राघव म्हणतो, "अगदी नक्की आणि खरोखर देणार." राघवने त्यांच्याकडं विमान करण्यासाठी एक कागद देखील दिलेला असतो. ईशानीचे बाबा तो कागद घेतात आणि पटापट विमान तयार करण्यासाठी सुरुवात करतात. पण त्यांना नीट घडीच घालता येत नसते. राघव आणि तिचे बाबा मुद्दाम ईशानीला बोलतं करण्यासाठी हे सगळं काही करत असतात. इकडे मधू मात्र अगदी घाबरून गेलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय चालू असेल असा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये येत आहे आणि तेव्हा ते रुक्मिणीला म्हणते की मला पोलीस स्टेशनला जाऊन येणं गरजेचं आहे, कारण राघव डबा घेऊन गेलेला नाही आहे. त्याच्यासाठी मी त्वरित डबा घेऊन जाते. रुक्मिणी देखील लगेच एका क्षणात तिला हो, तो डबा घेऊन जा असं सांगते. त्याचबरोबर मधू हीच राघवची पत्नी होऊ शकते, तीच कशी योग्य आहे असं देखील रुक्मिणीने रत्नाकरच्या समोर सांगितलेलं आहे. रत्नाकर ती गोष्ट ऐकतो, पण रत्नाकरला मात्र ही गोष्ट पसंत पडलेली नसते. रत्नाकर सांगतो, की "तू जरी पोलीस स्टेशनला गेलीस तरी राघवच्या कामात अजिबात ढवळाढवळ करू नको." इकडे ईशानीचे बाबा मला मात्र काही विमान करता येत नाही बुवा म्हणून कागद फेकून देतात. तर राघव म्हणतो, "तुम्हाला येत नसलं तर मला येतंय. आता माझे गिफ्ट मी मलाच घेणार." असं म्हणून तो विमान तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण राघवला विमान करता येत नाहीये ही गोष्ट आता ईशानीच्या लक्षात येते. ती ताडकन उभी राहते आणि म्हणते, "असा कागद गोल गोल करून कोण विमान करतं का? असं विमान करायचं नसतं. थांबा, मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे विमान तयार करायचं असतं." असं म्हणून राघवच्या हातातील तो कागद घेऊन ईशानीने पटापट विमान तयार करण्यासाठी सुरुवात केलेली असते. ईशानी बोलायला लागलेली आहे. या गोष्टीमुळे राघव आणि तिचे वडील खुश झालेले असतात. ईशानीने अगदी छान असं विमान तयार करून राघवच्या समोर ठेवलेलं असतं. राघव म्हणतो, "सगळे गिफ्ट तर ईशानीने जिंकलेले आहेत. इतकं छान विमान तर मलासुद्धा करता आलं नसतं. आणि बरं का ईशानीचे बाबा, तुम्हाला देखील करता आलेलं नाही आहे. त्यामुळे आता सर्व गिफ्ट ईशानीचे होणार." ईशानी एकदम खुश होते. राघव तिच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो, "आता मी तुला गिफ्ट देणार आहे, तर तू माझी बेस्ट फ्रेंड असणार आहे. बरोबर आहे ना? मग आपल्या बेस्ट फ्रेंडपासून कधीच काहीच लपवायचं नसतं, तुला माहीत आहे ना?" तेव्हा ती म्हणते, "हो, मी तुमच्यापासून काही लपवणार नाही." तेव्हा राघवने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केलेली आहे. "मग मला त्या किडनॅपरबद्दल सगळी माहिती सांगू शकशील का?" तेव्हा ईशानी म्हणते, "हो, मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळी माहिती सांगू शकते." राघवने डाव जिंकलेला आहे. राघवला एका क्षणात सावीची आठवण झालेली आहे. सावी असती तर तिनं काय काय केलं असतं असा प्रश्न त्याला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तेव्हा समोर असलेली ईशानी राघवचे डोळे पुसते आणि "तुम्ही रडू नका" असं म्हणते. तेव्हा राघव म्हणतो, "नाही, मी अजिबात रडत नाही आहे. तू माझ्या प्रश्नाची उत्तर देणार आहेस ना?" ईशानी त्याचे डोळे पुसत सांगते, की "हो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे." राघव म्हणतो, "ठीक आहे. तर आता तुला आठवतंय का सांग, तुला किती लोकांनी किडनॅप केलं होतं आणि कोण-कोण होतं?" त्यानंतर ईशानीने सांगितलंय, की "मला एका स्त्रीने, एका महिलेने एका ठिकाणी आणून ठेवलेलं होतं आणि तिचा चेहरा मला माहीत आहे. बाकी जास्त जणांचे चेहरे मला काही माहीत नाही आहेत." तेव्हा राघव खुश होतो आणि म्हणतो, "ठीक आहे. आता आपण त्यावरच काम करूया." आणि नेमकी त्याच टायमाला मधू तेथे आलेले असते आणि मधूला कळलंय, की ईशानी सगळी काही इन्फॉर्मेशन पोलिसांना देत आहेत. मधू पुरती घाबरून गेलेली आहे.
मधूचा चेहरा रडवेला झालेला आहे आणि मधूने एका क्षणात शकुंतलाला फोन केलेला आहे. शकुंतलाला फोन करून ते सांगते की आता आपलं काही खरं नाही आहे, कारण आता जेलचे दरवाजे आपल्यासाठी उघडे झालेले आहेत. कारण ती मुलगी सर्व काही माहिती पोलिसांना देत आहे. लवकरच आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे. शकुंतला म्हणते, हे सगळं तू केलेलं आहेस आणि मग तुलाच निस्तारावं लागणार आहे. चिडलेली मधू शकुंतलाला म्हणते की असं काहीच होणार नाही आहे. कारण मी जर का जेलमध्ये गेले तर मी तुम्हाला जेलमध्ये घेऊन जाणार आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. शकुंतला देखील चिडलेली आहे. इकडे राघवने स्केच आर्टिस्ट बोलवून त्या व्यक्तीचं चित्र काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि ईशानी त्या व्यक्तीला सर्व काही सांगत आहे. डोळे कसे होते, नाक कसं होतं, केस कसे होते, ती व्यक्ती नक्की कशी दिसत होती, ही सगळी माहिती ईशानीने पटापट द्यायला सुरुवात केलेली आहे. ईशानीच्या सांगण्याप्रमाणे आर्टिस्टने स्केच काढायला सुरुवात केलेली असते. ईशानी त्यांना तंतोतंत माहिती देत असते. मधू मात्र पुरती घाबरली आहे. राघव बाहेरून पाहतो तर मधू पोलीस स्टेशनला आलेले आहे. राघव मधूच्या जवळ येतो आणि तू आत्ता इथं पोलीस स्टेशनला काय करतेस, तुझी इथं काय गरज आहे, असा प्रश्न करतो. तेव्हा घाबरलेली मधू अजूनच घाबरलेले असते. मधू राघवला सांगत असते की मी तुमच्यासाठी डबा आणलेला आहे. पण तेवढ्यात राघवला आतून एमर्जन्सी कॉल येतो आणि तो म्हणतो की पटकन मला जावं लागणार आहे. राघवला आतमध्ये बोलवलेलं आहे, कारण तिला किडनॅप करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा राघवच्या समोर आलेला आहे. आणि राघव जेव्हा तो चेहरा पाहतो तेव्हा राघवला प्रचंड मोठा धक्का बसतो, कारण तो चेहरा मधूचा आहे. मधू त्या दिवशी राघवला तेथे दिसलेली होती आणि आता या मुलीने देखील सांगितले की ती व्यक्ती मधू आहे. र राघवने तो फोटो आता हातात घेतलेला आहे. मधू त्या ठिकाणी काय करत होती असा प्रश्न त्याला पडलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शकुंतला पोलीस स्टेशनला आलेले आहे आणि ती मधूला सांगते की घाबरायची काही गरज नाही आहे. हत्यार टाकून देऊ नका, अजून युद्ध संपलेलं नाही आहे. युद्ध जेव्हा मी संपेल म्हणेल तेव्हाच संपलेलं आहे आणि हत्यार टाकून दिलं तर आपण युद्धामध्ये धारातीर्थी पडणार आहोत. त्यामुळे युद्ध संपलेलं नाही, तुम्ही हत्यार अजिबात टाकू नका, अशा प्रकारचा सल्ला शकुंतलाने मधूला दिलेला आहे. पण त्याच वेळेला राघवने एक स्केच मधूच्या समोर धरलेला आहे आणि मधू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं राघव तिला बोलत आहे. मधूच्या पुढे ते स्केच आहे आणि आता मधू काहीच बोलू शकत नाही आहे. मधूला समजलंय आपला खेळ खलास झालेला आहे. मधू आता सर्व गुन्हे कबूल करेल का, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. थँक्यू.